आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करेल। आता तुम्ही आमचं दावा नाही 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे। आता हे जगात पात्र राहिले का? आता सगळे सोयरे राहिले का? आता पाटील संजय कोणी छोटले काही राहिले का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी भोगलवाडीनंतर शृंगारवाडी फाट्यात म्हणजे बीड जिल्ह्यातल्या या शृंगारवाडी फाट्यावरती एक भाषण केलं होतं। त्यांनी एक सभा घेतली होती आणि त्या भाषणात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि यामुळे काय घडलं तर सबंध मराठा समाजाची टीकेची राळ त्यांनी स्वतःवर ओढून घेतली। म्हणजे मराठा समाज बांधवांनी अगदी सोशल मीडियावर सुद्धा लक्ष्मण हाकेंना ट्रोल केलं आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरून मराठा समाज बांधवांनी लक्ष्मण हाकेंना अगदी धमकी सुद्धा दिली। त्यामुळे लक्ष्मण हाके विरुद्ध मनोज जरांगे यांच्यातला जो आरक्षणाचा सामना आहे तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलाय आणि जरांगेंच्या मुंबईतल्या आझाद मैदानावरील आंदोलनानंतर खरं तर सरकारनं जी.आर. काढला आणि या जी.आर. नंतरच खरं तर हाके असतील आणि इतर ओबीसी समाजातील नेते असतील ते सगळे नेते सुद्धा आक्रमक झाले। म्हणजे काय झालं जरांगेंच्या पाठीशी मराठा समाज हा जसा एकजुटीने उभा राहिला तसा ओबीसी समाजाचं चित्र मात्र त्या उलट आहे। ओबीसी समाजातल्या नेत्यांची मात्र वेगवेगळ्या दिशेने तोंड पाहायला मिळाली। ते ओबीसीत आले असतील तर त्यांनी ओबीसींसोबत सोयरीक करावी, त्यासाठी आधी 11 विवाह जाहीर करा, तुमच्या मुली आमच्या समाजातल्या पोरांना द्या, आमच्याकडे 11 पोरं तयार आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलं होतं जे आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं। पण आता आपण जर याच्याबद्दलची रियालिटी चेक करायचं झालं तर गावाकडचं किंवा समाजातलं वास्तव सांगायचं झालं तर मराठा सोडच पण मुळात ओबीसीतल्या ओबीसीतच अनेक जाती अशा आहेत ज्यांच्यामध्ये खरं तर सोयरीक केली जात नाही किंवा आंतरजातीय विवाह केले जात नाही। पण हे वास्तव माहीत असताना सुद्धा हाकेंनी जाणीवपूर्वक शृंगारवाडीत स्फोटक वक्तव्य करून नवा वाद उभा केल्याची चर्चा आहे। आता वादग्रस्त म्हणजे तेही इतकं वादग्रस्त बोलल्यानंतर लक्ष्मण हाके मी आधी म्हटल्याप्रमाणे टीकेचे धनी ठरले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया देताना त्यांचा आता हाकेंवर भडका उडाला। त्यांनी थेट याला परळी कनेक्शन जोडलंय। ते काय म्हणतात जरांगे म्हणतात याला परळीच्या लाभार्थी टोळीचं स्वप्न पुरं करायचंय, गोत्यात आणायचे ते कोण तर मराठा धनगर आणि गोरगरीब ओबीसी। तुमच्या आई बहिणीला बोललो का आम्ही, तुला कुणी अधिकार दिला रे लेकी बाळीचं बोलायचं। आता पायली भरली त्याची असं म्हणत जरांगेंनी हाकेंचा समाचार घेतला। तर हाके संभाजीनगरमध्ये आल्यास ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, तुमच्यात मुलं नसतील तर आमच्यात सुशिक्षित मुलं आहेत, तरी हाकेचा वैचारिक रूपाने नरडीचा घोट घेऊ अशा तीव्र शब्दात मराठा समाज बांधवांनी सुद्धा हाकेच्या लग्नांसंबंधीच्या वादग्रस्त